आज सकाळचं वातावरण खूप छान झालेलं होतं, कारण सकाळी सकाळी पाऊस पडून गेला होता. मस्त थंडगार असं वातावरण झालं होतं आणि ह्या क्लायमेटमुळं आम्हाला पण खूप जास्त झोप आली. त्यात आज सुट्टी पण होती आणि आज फ्रेंडशिप डे. तर माझ्या घरी मी एक छोटीशी पार्टी ऑर्गनाईज केली होती आणि आज फ्रेंडशिप डे पण सेलिब्रेट करायचं होतं आणि प्लस आम्ही भिशी ऑर्गनाईज करतो. सो माझ्या घरी आज भिशीचा नंबरही काढायचा होता. त्यासाठी इडली सांबारचा बेत असा केला होता. खूप साऱ्या इडली बनवायच्या होत्या, म्हणून मी लवकरच सुरुवात केली की जेणेकरून माझ्या सगळ्या फ्रेंड्स आल्या की गप्पा वगैरे करता करता आम्हाला इडली पण एन्जॉय करता येईल. पण 11 साडे 11पर्यंत माझ्या सगळ्या फ्रेंड्स ज्या आहेत घरी आल्या होत्या. सो त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता फोटोज व्हिडिओज असं बरंच काय काय करता मी माझ्या इडली पण सोबत बनवत राहिले होते. कारण 1-2 इडली बनवायची नव्हती, खूप साऱ्या बनवायच्या होत्या. तर त्याला वेळ पण जातो त्यासाठी. आणि फोटो काढत काढत एवढा वेळ गेला, आम्हाला काही कळलंच नाही गप्पा मारत मारत. त्यामध्ये मग आम्ही भिशीचा नंबर पण काढला, ज्याची कुणाची लागली आहे त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि फ्रेंडशिप डे पण आम्ही सेलिब्रेट केला. सगळ्यांनी एकमेकीला बँड्स दिले. आणि हे करत असताना मी माझे इडलीचं पण जे बॅटर आहे, मतलब इडली बनवण्याचं काम पण सुरू ठेवलं होतं. गप्पा पण मारत होती, इडली पण बनवत होते. असं करत लगभग 2 वाजले. सगळ्यांना भूकही लागली होती. सो त्यानंतर मग मी सगळ्यांसाठी इडली वगैरे सर्व केली. आणि फ्रेंड्स घरी आल्यानंतर खूप छान वाटतं. मस्ती गप्पा सगळं काय होतं. आणि महिन्यातनं असा एखादा दिवस तर आपण स्वतःसाठी केलाच पाहिजे. भले की मग ते आपण घरात करो किंवा कुठे बाहेर करो, पण खूप छान वाटतं जेव्हा आपण एखादा दिवस आपल्या स्वतःसाठी एन्जॉय करतो. त्यानंतर इडली वगैरे खाऊन झाल्यानंतर आली होती वेळ चहाची. कारण लगभग 4 वाजत आले होते आणि पावसाच्या वातावरणामध्ये चहा घेण्यात जो मज्जा आहे तो खरंच खूप छान आहे. सगळ्या त्यानंतर जेव्हा आपल्या घरी गेल्या रात्री, मग आम्ही दोघांनी पण परत ठरवलं की डोसा करून खाऊ. इडलीचं बॅटर बाकी होतं, तर मी आणि प्रियांशने मस्त असा डोसा एन्जॉय केला. सगळी कामं वगैरे आवरून घेतली आणि सकाळपासून थकली होती, सो आम्ही लवकरच झोपी गेलो. तर असं होतं माझा आजचा व्हिडिओ. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.